In Chet's kitchen we gather round. Fresh ingredients we have found. We're cooking simple every day. Healthy meals. वेलकम टू शीतल्स कॉर्नर. हॅलो फ्रेंड्स, शीतल्स कॉर्नरमध्ये आपलं स्वागत आहे. तर अशा कडक उन्हाळ्यामध्ये थंडगार असं काहीतरी खावं आपल्याला नेहमीच वाटतं. तर आज आपण घरच्या घरी मलाई कुल्फी अगदी कमी साहित्यात कसं बनवायचं ते या रेसिपीतून पाहणार आहोत. तर चला पाहूया ही रेसिपी कशी बनवायची ते. तर अगदी कमी साहित्यामध्ये घरच्या घरी मलाई कुल्फी कशी बनवायची ते आपण पाहणार आहोत. पहा किती कणीदार कसदार अशी ही मलाई कुल्फी घरच्या घरी तयार होते आणि तीही अगदी कमी साहित्यामध्ये. तर चला पाहूया ही रेसिपी कशी बनवायची ते. तर या ठिकाणी घरी 1.5 ते 2 लिटर इतकं दूध शिल्लक होतं आणि त्या दुधापासून आपण ही मलाई कुल्फी तयार करणार आहोत. आता यामध्ये आपण कोणत्याही प्रकारची कस्टर्ड पावडर किंवा कुठलेच घटक आपण यामध्ये ॲड करणार नाही. फक्त दुधाचीच आपण कुल्फी बनवणार आहोत. तर हे दूध पूर्णतः चांगले उकळून घ्यायचे आहे आणि सतत हलवायचं आहे. मिश्रण चांगले हलवून घेत असताना पहिल्यांदा गॅस फुल करायचा आहे. फुल केल्यानंतर चांगली उकळी येऊ द्यायची आहे. उकळी आल्यानंतर परत सतत हलवून घ्यायचं आहे आणि गॅस बारीक करायचा आहे. जोपर्यंत शाई चांगली येत नाही तोपर्यंत हे दूध हलवायचं आहे आणि शाई आल्यानंतर ती शाई मोडून परत ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे. पहा शाई आलेली आहे. तर थोडंसं दूध आटलेलं आहे. तर आता 2-3 चमचे किंवा आपल्याला किती गोड हवा आहे यानुसार आपण साखर टाकणार आहोत. जर तुम्हाला जास्त गोड हवा असेल तर साखर थोडी टाकली तरीही चालण्यासारखं आहे. पण हे योग्य प्रमाण आहे. जर ह्याच्यापेक्षा जास्त साखर झाली तर खूप जास्त गोड कुल्फी तयार होते, कारण दूध मुळातच गोड असते. तर फ्रेंड्स, माझी नुकतीच प्रकाशित झालेली सुकलेल्या आठवणींचा जरा ही वयोवृद्ध स्त्रीची कादंबरी ॲमेझॉन आणि फ्लिपकार्टवर उपलब्ध आहे. जर तुम्हाला हवी असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देत आहे, तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊन ती खरेदी करू शकता. मलाई कुल्फी ही अगदी घरच्या घरी खूप सोप्या पद्धतीने ही बनवता येते आणि खूप 2च वस्तूमध्ये आपण ही बनवू शकतो. अगदी ड्रायफ्रूट नसले तरीही चालू शकते. तर पहा किती छान मलाई याला आलेली आहे. ती परत चांगली यामध्ये मिक्स करून घ्यायची आहे. हे मिक्स केल्यामुळेच आपली ही कुल्फी चांगली कसदार होते. जी मलाई तयार होते ती त्याच्यामध्ये चांगली मिक्स करून घेणे हेच या कुल्फीचे सगळ्यात मोठी खासियत आहे. तर फ्रेंड्स, तुमच्या लक्षात येत असेल की ही दुधाचा कलर अगदी चॉकलेटी होताना दिसत आहे आणि घट्ट असे दूध होऊ लागलेले आहे. निम्म्यापेक्षा जास्त दूध आपले आटलेले आहे. तर ही सगळी प्रोसेस मंद आचेवरच करायची आहे. जर का जास्त ही फुल गॅस केला तर ही आपली मलाई करपट अशी होऊ शकते. त्यामुळं कमी आचेवरच ही शिजवून घ्यायची आहे. तर आपल्याला हवा असेल तर काजू आणि बदाम, पिस्ता यामध्ये टाकू शकता. यामुळे आणखीन छान टेस्टी होऊ शकते. विकतची खाण्यापेक्षा अशी घरच्या घरी आपल्याला बनवता येत असेल तर काय हरकत आहे. जर आपल्याला आवडत असेल तर आपण यामध्ये वेलची पूडही टाकू शकतो. वेलची पूड आवडत नसेल तर आपण जायफळ किंवा कोणताही इसेन्स टाकला तरीही चालू शकतो. आणि जर आवडत असेल तर तुम्ही गुलकंदही तुम्ही यामध्ये ॲड करू शकता. हे मिश्रण खूप छान तयार झालेले आहे बॅटर आपले. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि ह्यात आपण जे ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत तेही चांगले शिजलेले आहेत. तर गॅस बंद करायचा आहे आणि थंड होण्याची वाट पाहायची आहे. थंड झाल्यानंतर हे कुल्फीचं बॅटर घट्ट होऊ लागतं. तर गॅस बंद केल्यानंतर आपण कुल्फीचं बॅटर थंड करून घेणार आहोत. पहा
थंड झाल्यानंतर हे घट्ट अगदी या पद्धतीचे दिसते. आता हे आपण ग्लासमध्ये सुद्धा आपण हे सेट करू शकतो. हे बॅटर आपण काचेच्या ग्लासमध्ये किंवा साध्या स्टीलच्या ग्लासमध्ये सुद्धा आपण हे सेट करू शकतो. माझ्याकडे हे कुल्फीचे साचे उपलब्ध असल्यामुळे ह्या कुल्फीच्या साच्यामध्ये मी हे सेट करून घेणार आहे. तर आता हे आपले सेट करून घेतलेले आहेत. तर किमान 6 ते 7 तास तरी सेट करण्यासाठी वेळ लागतो. तर पाहायचं आहे की हे कुल्फी सेट झालेली आहे का. तर आपल्याकडे स्टिक नसेल तर आपण चमच्याच्या साहाय्याने हे काढून घ्यायचे आहे. पहिल्यांदा हे पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि नंतर मग कुल्फी बाहेर काढून घ्यायची आहे. तर पहा, ही आपली कुल्फी चांगली सेट झालेली आहे व ते खाण्यायोग्य झालेली आहे. तर पहा, किती छान कसदार अशी कुल्फी तयार झालेली आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली ही साधी सोपी मलाई कुल्फीची रेसिपी नक्की कमेंट करून सांगा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अजून माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा. तर कट करून पाहिल्यानंतर लक्षात येईल की पहा, आतून पण खूप छान सेट झालेली आहे. बर्फ अजिबात तयार झालेला नाही. कुल्फी अगदी सॉफ्ट सेट झालेली आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद.